नमस्कार अमरावती। असं आहे, महायुती आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे, सुमित्रा वहिनी पवारांची राष्ट्रवादी आहे आणि मला असं वाटते त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे आणि कोणालाही असं वाटते की नवनीत राणांना एक भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना राज्यसभा मिळाली पाहिजे. ही अमरावतीकरांची, महाराष्ट्राची, अनेक महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची इच्छा आहे की नवनीत राणा संसदमध्ये गेल्या पाहिजे. त्या ठिकाणी अनेक देशाचे, राज्याचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे आणि साहजिक आहे की राज्यसभा जर आली ह्या महायुतीमध्ये तर ती भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे. या उद्देशानं देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती, नवनीत राणांची सुद्धा त्याच्यामध्ये इच्छा होती. मी सुद्धा सुमित्रा वहिनींना आणि पार्थदादा पवारांना विनंती केली की भारतीय जनता पार्टीकडे जर ही राज्यसभा आली तर निश्चितच नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टीतर्फे संधी मिळू शकते आणि ती संधी आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की अशा प्रकारे जर ही सीट जर आपल्याकडे घेतली तर नवनीत राणाला आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी द्यावी. त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पॉझिटिव्ह होते आणि सुमित्रा वहिनींचं सुद्धा पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाकडूनच त्यांनी लढलं पाहिजे. राष्ट्रवादी पक्षामध्ये नवनीत राणा आल्या पाहिजे ही जी अट टाकली ती नवनीत राणाला मान्य नव्हती, म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार त्यांनी शोधला आणि त्याला उमेदवारी दिली. शिंदे सेनेत आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे. तुम्ही कसं पाहताय? आपल्याला सगळ्यांना माहित आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेकदा मला विदर्भाच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला अनेकदा ऑफर केली. अनेकदा माझे त्यांचे संबंध चांगले आहे. अनेकदा त्यांनी सांगितलं की शिवसेनेमध्ये या, शिवसेनेमध्ये ताकदीनं काम करा, शिवसेना वाढवा. पण या ठिकाणी मी आधीच सांगितलं की मी स्वतः सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून मी काम करत आहे आणि जिथपर्यंत राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे तिथपर्यंत त्यांच्यासोबत सुद्धा मी ताकदीनं काम करेल. मी जिथपर्यंत राजकारणामध्ये तिथपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच काम करेल. कुठल्याही पक्षामध्ये किंवा कुठल्याही आमिषापोटी इकडे तिकडे कधी जाणार नाही. म्हणून त्या पद्धतीनं अनेकदा अनेक राजकीय पक्षाच्या संधी येतात. अनेक राजकीय नेत्यांना असं वाटते आपल्या पक्षामध्ये चांगले लोक आले पाहिजे. पण मी एकनाथजी शिंदे साहेबांचे धन्यवाद मानेन की त्यांनी नेहमी आमच्याबद्दल चांगला विचार केला. बच्चू कडू यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं की नवनीत राणा शिवसेनेमध्ये जर आल्या तर आमच्यासाठी एक चांगला नेता आम्हाला शिवसेनेमध्ये मिळेल. त्याबद्दल बच्चू कडू साहेबांची मी आभारच व्यक्त करतो की कुठल्याही नेत्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या चेहऱ्याची, चांगल्या नेतृत्वाची जी गरज असते त्याबद्दल नेहमी प्रत्येक नेता विचार करते आमच्या पक्षामध्ये चांगला नेता आला पाहिजे, चांगला कार्यकर्ता आला पाहिजे. त्या विषयाने एकनाथजी शिंदे साहेबांनी विचार अनेकदा केला, सुमित्रा वहिनी पवार वहिनींनी सुद्धा विचार केला, बच्चू कडूंनी सुद्धा असा विचार केला. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आहे. पण नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्येच शेवटच्या क्षणामध्ये पर्यंत त्या काम करतील आणि माझा एक स्वतंत्र पक्ष आहे, युवासेना पार्टी, त्या पक्षामध्ये राहूनच मी काम करणार आहे. एक देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून ताकदीनं त्यांच्यासोबत गेल्या 15 वर्षापासून आहे आणि जिथपर्यंत राजकारणामध्ये आहे पूर्ण आयुष्यभर त्यांच्या नेतृत्वामध्येच मी काम करत राहील आणि माझा पक्ष, माझा कार्यकर्ता ही माझी ताकद आहे. त्या ताकदीच्या भरोशावर नेहमी जनतेची सेवा करत राहील. खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृत सुरू केली आहे. ऑनलाईन खत विक्रीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. त्यामुळे शेतकरी जे आहे ते ऑनलाईन खत विक्री होत नसल्याने मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. काय तुमची भूमिका आहे? मी आत्ताच 2 दिवसाआधी मुख्यमंत्र्यांना जेव्हा भेटलो तेव्हा शेतकऱ्यांच्या बियाणाबद्दल, खताबद्दल आमची चर्चा झाली की सरळ पद्धतीनं शेतकऱ्यांना सरसमान वाटप हा खताचा झाला पाहिजे. मोठ्या प्रमाणात खताचा पुरवठा हा जिल्ह्यामध्ये किंवा राज्याच्या बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा
मोठ्या प्रमाणात त्यांना वेळेवर मिळाला पाहिजे, बियाणं वेळेवर मिळालं पाहिजे. कारण की महाबीजचं बियाणं सुद्धा आपण पाहतो की महाबीजचं बियाणं मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं की जेव्हा उद्धव ठाकरेची सरकार होती तर महाबीजचं 90% बियाणं खराब निघालं. म्हणून महाबीजचं सुद्धा बियाणं हे क्वालिटीचं असलं पाहिजे. आणि खताचा पुरवठा जर शेतकऱ्यांना वेळेवर झाला नाही तर निश्चितच त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. म्हणून खताचा पुरवठा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जागोजागी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकरी कुठे कमी पडतात तर सरळ हाताने सुद्धा त्यांना मिळाला पाहिजे. ऑनलाईन पद्धतीने जर एखाद्या खताचं आपण ऑनलाईन हे करतो, बियाण्याचं करतो, त्याच्यामध्ये कुठं ना कुठं आमचा एकदम शेवटचा आदिवासी भागाचा शेतकरी आहे, डोंगर भागाचा शेतकरी आहे, गोरगरीब एखादा शेतकरी दुसऱ्या जमिनी व्हायला घेतो, त्याला हे सगळं घटत नाही. म्हणून सरळ पद्धती सुद्धा बियाणं आणि खतं मिळालं पाहिजे ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री स्वतः यांच्या खरीपच्या मिटिंगमध्ये त्यांनी स्वतः बोललेले आहे. प्रत्येक जिल्ह्याचा त्यांनी जर आढावा घेतला मुख्यमंत्र्यांनी तर खरीपच्या मिटिंगमध्ये त्यांनी सगळ्या जिल्ह्याचे जेवढे कृषी जिल्हा अधिकारी आहे, कृषीचे सचिव आहे, कमिशनर आहे, त्या सगळ्यांना त्यांनी निर्देश सुद्धा दिले. म्हणून मला असं वाटते स्वतः मुख्यमंत्र्यांचं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या कडे लक्ष आहे. म्हणून त्या ठिकाणी खताचा आणि बियाण्याचा पुरवठा कमी पडणार नाही. शेतकऱ्याला मुबलक खतं आणि बियाणं चांगल्या क्वालिटीचं मिळेल असा माझा विश्वास आहे. त्याच्यानंतर मी आपल्याला सांगतो की जे बियाणं वेगवेगळ्या कंपनीचं राज्यामध्ये येते त्या कंपनीवर सुद्धा बोगस बियाणं जर निघालं, आज लोक शेतकऱ्यांनी पूर्ण आपली जमीन तयार करून ठेवलेली आहे आणि बोगस बियाणं बोगस खतं जर प्रायव्हेट आले आणि त्याच्या भरोशावर जर शेतकऱ्यांचं बी जर वरती येत नसेल पीक तर त्याच्यामध्ये सरळ सरळ गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या कंपनीवर. त्या कंपनीला पूर्ण महाराष्ट्राच्या हद्दपार केलं पाहिजे आणि त्यांचं लायसन रद्द केलं पाहिजे. तो जोही ओनर मालक असते एखाद्या कृषी केंद्रावर कारवाई केल्यापेक्षा त्या मालकाला गजाआड टाकलं पाहिजे जो कंपनीचा मालक आहे. आपण नेहमी काय करतो, एखाद्या कृषी केंद्रामध्ये जर समजून घ्या बोगस बियाणं आलं, एखाद्या कंपनीचं खत बियाणं बोगस आलं, त्या कृषी केंद्रावर कारवाई करतो. पण महाराष्ट्रामध्ये येऊन जर बाहेरच्या कंपन्याहून बोगस बियाणं देत असाल, बोगस खतं देत असाल, त्यांच्यावर सरळ सरळ मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करून त्या ठिकाणी त्याला गजाआड टाकलं पाहिजे. कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा घटक आहे या राज्याचा, देशाचा. त्याची फसवणूक जर कोणी करत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे ही मुख्यमंत्र्यांकडनं माझी मागणी आहे. त्याच्यामध्ये सत्यता ही आहे की सन्माननीय उपमुख्यमंत्री सुमित्रावहिनी पवार आणि पार्थदादा पवार या सुमित्रा वहिनींची जी राज्यसभेची जागा होती ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली तर नक्कीच नवनीत राणा त्या ठिकाणी राज्यसभेवर जातील अशा पद्धतीचं नवनीत राणांचं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा निश्चित केलं होतं. पण त्या ठिकाणी सुमित्रा वहिनी पवार, पार्थदादा पवार यांनी खऱ्या अर्थानं नवनीत राणाला राष्ट्रवादीकडनं फॉर्म भरला पाहिजे अशी जेव्हा अट टाकली तेव्हा त्यावेळेस त्यांच्या भावना चांगल्या होत्या की त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने चांगले लोक त्यांच्या पक्षामध्ये आले पाहिजे. राज्यसभा म्हणून नवनीत राणा राष्ट्रवादी पक्षातर्फे गेल्या पाहिजे अशा सुमित्रा वहिनी आणि पार्थदादा पवारांच्या मनामध्ये होतं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी नवनीत राणांबद्दल विचार केला. पण नवनीत राणांचे विचार हे भारतीय जनता पार्टीचे विचार, हिंदुत्वाचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वस्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि कंखर नेतृत्व गृहमंत्री अमितजी शहा साहेब आणि अमरावती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नवनीत राणा काम करतात आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये शेवटपर्यंत मी काम करत राहील असा निर्धार नवनीत राणांनी केला आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून सातत्यानं त्या विचारावर काम करून जनतेची सेवा करेल. पदासाठी इकडल्या तिकडे उड्या मारल्यापेक्षा निष्ठेने आणि आपल्या विचाराला धरून काम केलं पाहिजे. हा उद्देश, हा संकल्प नेहमी नवनीत राणांचा राहिलेला आहे आणि त्या उद्देशाने त्यांनी सुमित्रा वहिनी पवार यांचे आभार सुद्धा मानले, पार्थदादा पवार यांचे आभार मानले
आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा नवनीत राणांसाठी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचे खऱ्या अर्थाने त्यांनी मनापासून आभार मानले की राजकारणामध्ये कुठली गोष्ट शक्य नसते आणि कधी कुठल्या गोष्टी अशक्य होतात, तर त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि पुन्हा जोमाने आपल्या विचारासोबत राहून काम केलं पाहिजे, अशी धारणा नवनीत राणांची होती. आणि त्या पद्धतीनं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर काम करत येईल असा संकल्प घेऊन पुन्हा नवनीत राणा कामाला लागले. भाऊ त्यापूर्वी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना भेटलेले आहे. राज्यात आणि केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे. तुमचंही नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे, काय सांगा मंत्रिपदाचं? असं आहे, मी सांगितलं आपल्याला, माझ्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. मला मंत्री बनवलं का नाही बनवलं काय मला त्याची पर्वा नाही आहे. माझ्या जनतेचे प्रश्न, माझ्या जिल्ह्याचे राज्याचे जे प्रश्न असतात, एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने जमिनीवर राहून काम करतात, तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, आज कर्जमाफीच्या विषयी शेतकऱ्यांसाठी जो शब्द दिला तो त्यांनी पाडला. बँकेचं भलं न करता थेट शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे हा विचार करणारा राज्यामध्ये पहिला मुख्यमंत्री आहे. त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आहे, की ज्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे असा निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की आज राज्यामध्ये एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री काम करत आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहे. आमच्या सगळ्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत आहे. आणि विशेष म्हणजे विदर्भाचा आमदार मुख्यमंत्री आहे राज्याचा, याच्यापेक्षा मोठा गर्व काय. विदर्भामध्ये आमदार म्हणून ते निवडून येतात आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्याला न्याय देतात. तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला मंत्रिपद मिळो किंवा नाही मिळो त्याची मी पर्वा करत नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करत राहील. अनेक ठिकाणी जनतेची इच्छा असते रवी राणा मंत्री झाले पाहिजे. या जिल्ह्यामध्ये बच्चू कडू मंत्री झाले, यशोमतीताई मंत्री झाल्या, प्रवीण पोटे मंत्री झाले, डॉक्टर बोंडे मंत्री झाले. आज या जिल्ह्यामध्ये एक सिनियर आमदार म्हणून जेव्हा मी काम करतो, तर त्या मंत्रालयामध्ये त्या राज्यामध्ये जेव्हा काम करताना ज्या कामाचा अनुभव आहे त्याची नोंद राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा घेतात, राज्याचे अनेक मंत्री घेतात, अधिकारी घेतात. पण त्या उद्देशानं जनतेची इच्छा आहे, जनतेच्या मनामध्ये आहे की रवी राणा मंत्री झाले पाहिजे. तो वेळेनुसार जे मुख्यमंत्री निर्णय घेईल त्या पद्धतीने करू.